नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जर तुम्ही आत्ता स्किप केला तर तुमच्या आयुष्यातील मोठी संधी हातातून जाऊ शकते. कारण येणारे हे काही दिवस तुमच्या नशिबावर, पैशावर आणि भविष्यातील यशावर थेट परिणाम करतात. अनेक लोक प्रचंड मेहनत करतात, दिवस रात्र काम करत राहतात, पण तरीही पैसा हातात टिकत नाही. हे तुम्ही स्वतः अनुभवले असेलच. कधी नोकरीत अडथळे येतात, कधी व्यवसायात नुकसान होते, तर कधी अचानक खर्च वाढतो आणि सगळं बिघडत जातं. हे नेमकं का घडतं? यामागे एक आध्यात्मिक कारण असंही असू शकतं की आपल्या कुलदेवीची पूर्ण कृपा आपल्यावर नसते आणि आपण तिची सेवा मनापासून करत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल होण्यास सुरुवात होऊ शकते. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि देवी मातेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख शांती, समृद्धी आणि पैसा येण्याचे मार्ग हळूहळू उघडतील. पवित्र चैत्र नवरात्र हा काळ खूप पवित्र असा आणि खूप शक्तिशाली आणि ऊर्जेने भरलेला असा काळ असतो. या दिवसांमध्ये देवी माता आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. नवरात्र म्हणजे फक्त उपवास किंवा पूजा नाही, तर हा काळ असतो आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्याचा. ज्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी, कर्ज वाढलेले आहे, खूप पैसा येऊनही टिकत नाही किंवा चुकीचे निर्णय घेतले जातात, त्यांच्यासाठी हा काळ विशेष आहे. कारण या काळात केलेला एक छोटासा उपाय सुद्धा तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल घडवू शकतो. हे अनेकांनी अनुभवले आहे. खरं तर वर्षभरात 4 नवरात्र आपल्या धर्मात येतात, पण त्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्राला खूप विशेष महत्त्व दिले जाते. या नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि ही प्रत्येक रूपे आपल्या जीवनातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी असतात. देवी फक्त हे देवघरात नाही, ती आपल्या घराची रक्षण करता आणि आपल्या नशिबाची दिशा बदलणारी शक्ती असते. जर कुलदेवीची कृपा असेल तर पैसा टिकायला लागतो, नोकरीत प्रगती दिसायला लागते, व्यवसाय हळूहळू वाढू लागतो आणि घरात समाधान येतं. पण जर आपल्याकडून तिची सेवा घडली नाही, सतत दुर्लक्षित केलं गेलं, तर सतत मेहनत करूनही यश मिळायला खूप वेळ लागू शकतो. म्हणूनच या नवरात्रीमध्ये आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा कुलाचार करायचा आहे, जो अनेक जण विसरतात आणि त्यामुळे नुकसान होतं. तो म्हणजे आपल्या कुलदेवीची श्रद्धेने ओटी भरणे. ही फक्त परंपरा नसून हा एक शक्तिशाली उपाय आहे. हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही देवीला मनापासून काही अर्पण करता, तेव्हा ती त्याच्या अनेक पट आशीर्वाद तुम्हाला देते, असा अनुभव लोक सांगतात. अनेकांनी असा अनुभव आलेला आहे की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी झाल्या आणि पैसा सुद्धा टिकू लागला. ही ओटी म्हणजे तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्याचं एक माध्यम आहे. हे नेहमी लक्षात असू द्या. पण ती योग्य पद्धतीने करा, कारण चुकीच्या पद्धतीने केली तर पूर्ण फायदा मिळत नाही आणि लोक म्हणतात उपाय कामच करत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओटी कशी भरायची आणि ओटी भरण्याची योग्य वेळ कोणती आहे, ओटी कुठे भरली तर जास्त फळ मिळतं आणि तुमचं नशीब बदलायला सुरू होईल, घरात पैसा टिकू लागेल आणि जीवनात स्थैर्य निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घराण्यावरती कायम राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा. आता पहा, कुलदेवीची ओटी इतकी महत्त्वाची का आहे आणि ती केल्याने काय बदल होतो. प्रत्येकाच्या घराची एक कुलदेवी नक्कीच असते. ती आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी अदृश्य शक्ती असते, जी सतत आपल्या सोबत असते. आपण तिला पाहू शकत नाही, पण तिची कृपा असेल तर अनेक संकटे येण्याआधीच आपोआप दूर होत असतात. हे अनेकांना अनुभवाने कळतं. पण जेव्हा आपण तिची आठवण ठेवत नाही,
तिचा सन्मान करत नाही, तेव्हा आयुष्यात हळूहळू अडचणी वाढायला लागतात. काम अडकायला सुरुवात होते, पैसा वेळेवर मिळत नाही, व्यवसायात नुकसान वाढतं, नोकरीत प्रगती थांबते आणि मनात चिंता वाढते. मग आपण विचार करतो की मी एवढी मेहनत करते तरीही मला यश का मिळत नाही? हे नक्की काय कारण असू शकतं? याचे एक कारण म्हणजे कुलदेवीची कृपा कमी प्रमाणात मिळत असते आणि आपण तिच्याशी जोडलेले राहत नाही. जेव्हा तुम्ही नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये श्रद्धेने ओटी भरता मनापासून, तेव्हा एक वेगळाच बदल घडतो. तुम्ही देवीसमोर सांगत असता, आमच्या घरात सदैव राहा, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा, आमच्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे. कृपया आजच्या काळात फक्त मेहनत करून चालत नाही, योग्य निर्णय घेणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, हे आपण विसरतो. कधी कधी आपणच चुकीचे आर्थिक निर्णय घेतो, विचार न करता खर्च करतो, गुंतवणूक न समजता करतो आणि नंतर पश्चाताप करतो. यामुळे पैसा येऊनही हातात टिकत नाही आणि परिस्थिती तशीच राहते, बदल होत नाही. हे अनेकांच्या बाबतीत होतं. पण जेव्हा देवीची कृपा आपल्यावर राहायला लागते, तेव्हा आपोआप विचार बदलतो, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आपण सावध होतो. अनावश्यक खर्च कमी होतो, पैसा साठवण्याची सवय लागते, मेहनतीचे योग्य फळ मिळू लागतं आणि हळूहळू समृद्धी वाढते, जीवनात स्थैर्य येऊ लागतं. म्हणून ही ओटी भरणे फक्त धार्मिक गोष्ट नाही, तर तुमच्या संपूर्ण जीवनात संतुलन आणणारी एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पहा. नवरात्रीचे हे 9 दिवस सामान्य दिवस नसतात. हे खूप ऊर्जेचे दिवस असतात. या काळात आपली कुलदेवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास्तव्य करत असते, असे शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे. म्हणजेच या दिवसांमध्ये तुम्ही तिच्या खूप जवळ असता आणि तुमची प्रार्थना ती लगेच ऐकते. जर तुम्ही या काळात श्रद्धेने ओटी भरली, तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग तयार होऊ लागतात. हळूहळू घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, भांडण कमी होऊ लागतात, मन शांत शांत राहायला लागतं, कामात लक्ष केंद्रित होतं आणि यश मिळायला लागतं. अनेक वेळा असं होतं की घरात पैसा येतो पण टिकत नाही किंवा अचानक खर्च वाढतो, सगळं विस्कळीत होतं. यामागे नकारात्मक ऊर्जा हे एक कारण असू शकतं आणि देवीची कृपा ही अशा ऊर्जेला दूर ठेवते आणि घर सुरक्षित ठेवते. तुमच्या घरात शांती आणि स्थिरता निर्माण करते, ज्यामुळे निर्णय योग्य होतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. हे तुम्हाला जाणवू लागेल. आता प्रश्न येतो की ही ओटी नेमकी कधी भरावी, योग्य वेळ कोणती? याचं उत्तर खूप सोपं आहे, पण महत्त्वाचं सुद्धा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही ही ओटी भरू शकता. पण मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस विशेष शुभ मानले जातात आणि या दिवशी केलेले उपाय अधिक परिणामकारक ठरतात. जर या दिवशी शक्य नसेल, तर इतर दिवशी सुद्धा तुम्ही श्रद्धेने हा उपाय नक्कीच करू शकता. काही हरकत नाही. भावना सर्वात महत्त्वाची आहे. पण तुम्ही देवीला दिखावा केलात तर ते अजिबात महत्त्वाचं वाटत नाही. तिला फक्त तुमचा भाव हवा, म्हणून तुम्ही ही ओटी घरच्या घरी भरली तरी पूर्ण फळ मिळू शकतं. यामध्ये कोणतीही शंका मनात ठेवू नका, अजिबात. जर तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल, तर तुम्ही त्यासमोर शांतपणे उभं राहून ही ओटी भरू शकता, सहज. आणि जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल, तर तिथे जाऊन ओटी भरली तर अजून चांगलं, दैवी ऊर्जा अधिक मिळते. आता ही ओटी नेमकी कोण भरू शकते? तर घरातील सुवासिनी स्त्रीने ही ओटी भरणे शुभ मानले जाते, कारण ती घरातील समृद्धीचे प्रतीक असते. पण जर काही कारणामुळे तिला हे शक्य नसेल, तर घरातील कुमारिका मुलगी सुद्धा श्रद्धेने ही ओटी भरू शकते. आणि समजा तुमच्या घरात कुमारिका मुलगी नसेल आणि एखादी सुवासीन स्त्री देखील नसेल, तर विधवा स्त्रिया सुद्धा पूर्ण श्रद्धेने ही ओटी भरू शकतात. यामध्ये कोणतीही शंका मनात ठेवण्याची गरज नाही. देवीला तुमचं मन आणि भक्ती महत्त्वाची असते, तुमची परिस्थिती नाही. ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य नेमकं काय असतं आणि ते कसं घ्यायचं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक स्वच्छ आणि पवित्र असं ताट घ्यायचं आहे. शक्यतो स्टीलचं ताट वापरायचं, प्लास्टिक टाळायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्ही एक साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही याची निवड करू शकता.
आणि जर तुम्हाला शक्य असेल तर नऊवारी साडी घेणं अधिक शुभ मानलं जातं, कारण 9 रूपांशी तिचा संबंध जोडला जातो. पण जर ते शक्य नसेल तर साधा ब्लाऊज पीस सुद्धा चालतो. महत्वाचं म्हणजे तो स्वच्छ आणि सात्विक असावा. साडी किंवा कपडा हा सुती किंवा रेशमी असणं आवश्यक आहे, कारण या धाग्यांमध्ये सात्विक ऊर्जा टिकते. यानंतर त्या कपड्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू तुम्हाला ठेवायचे आहेत. हे अन्न आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. यानंतर एक पूर्ण नारळ त्यावर ठेवायचा. तो पाण्याने भरलेला असणं खूप आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. नेहमी नारळ ठेवताना त्याची शेंडी देवीकडे असावी. ही छोटी गोष्ट खूप महत्वाची मानली जाते. यानंतर तुम्हाला हळकुंड, एक सुपारी, एक बदाम, एक खारीक आणि एक नाणं ठेवायचं. हे सर्व शुभ मानलं जातं. आता येतो शृंगाराचा महत्वाचा आणि सुंदर भाग, जो देवीला शृंगार अर्पण करणं म्हणजे तिच्या शक्तीचा सन्मान करणे. तुम्हाला शक्य असेल तर 16 शृंगार घ्या. पूर्ण नसतील मिळाले तर 5 किंवा 7 वस्तू घेतल्या तरी चालतात. जसे की कुंकू, टिकली, बांगड्या, मेहंदी, लाल रंगाचं वस्त्र, या गोष्टी नक्की घ्या. या शुभ मानल्या जातात. पण इथे एक मोठी चूक अनेक जण करतात. ती म्हणजे कधीही लिपस्टिक, पावडर, आयलाइनर आणि नेल पॉलिश या वस्तू अर्पण करू नका, कारण या रासायनिक घटकांनी बनलेल्या असतात. या वस्तू पूजेसाठी योग्य मानल्या जात नाहीत, म्हणून त्या पूर्णपणे टाळा. शुद्ध वस्तूच देवीला अर्पण करा. पण आवर्जून एक सुंदर गजरा घ्या किंवा फुलांची वेणी घ्या. नसल्यास एक साधं गुलाबाचं फूल सुद्धा चालेल. फूल म्हणजे शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणण्याचं माध्यम, म्हणून त्याचं महत्त्व खूप जास्त मानलं जातं. त्यानंतर सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शांतपणे देवघरासमोर उभं राहायचं. मन पूर्णपणे स्थिर ठेवायचे आणि नकारात्मक विचार दूर ठेवायचे आणि देवीला हळदी, कुंकू आणि अक्षता मनापासून अर्पण करायच्या. त्यानंतर ताजी फुलं अर्पण करून वातावरण पवित्र करा. जर घरात घटस्थापना असेल तर त्या घटाला हळद कुंकू लावून फूल अर्पण करा, कारण तोही देवीचा शक्ती स्वरूप मानला जातो. आता तुम्ही तयार केलेलं ओटीचं ताट दोन्ही हातांनी घ्यायचे आणि हळूच तुमच्या छातीजवळ धरायचे. हा क्षण खूप महत्वाचा असतो, कारण इथे तुमची भावना थेट देवीपर्यंत पोहोचते. म्हणून डोळे हलके मिटा आणि मन एकाग्र करून प्रार्थना करा. शांतपणे, देवी माते, माझ्या घरी सदैव तुझं वास्तव राहू दे. माझ्या कुटुंबावर तुझं संरक्षण कायम राहू दे, अशी मनापासून विनंती करा. माझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होत जाऊ दे. मी जे काही प्रयत्न करते त्याला योग्य फळ मिळू दे, अशी प्रार्थना करा. माझ्या घरात पैसा येऊ दे आणि तो टिकून राहू दे. अनावश्यक खर्च थांबू दे आणि योग्य नियोजनाची सवय मला लागायला मदत करा. मला चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यापासून तू वाचव. गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करण्याची बुद्धी दे मला आणि संयम वाढव. माझ्या नोकरीत प्रगती होऊ दे किंवा व्यवसाय वाढू दे. नवीन संधी माझ्या आयुष्यात येऊ देत आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद दे. माझ्या घरात शांती राहू दे. भांडण, तणाव कमी होऊ दे. प्रेम आणि समजूत वाढू दे. प्रत्येक दिवस आनंदात जावा, अशी कृपा करत माता. अशी मनापासून केलेली प्रार्थना खूप प्रभावी ठरते, कारण ती तुमच्या अंतर्मनातून निघालेली खरी भावना असते. आता प्रार्थना पूर्ण झाल्यावर ते ताट हळूच उचलून देवीच्या मस्तकाला लावायचं आणि लगेच तिच्या चरणी पूर्ण आदराने अर्पण करायचं. हा क्षण म्हणजे पूर्ण समर्पणाचा आणि श्रद्धेचा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. इथेच तुमची ऊर्जा आणि देवीची कृपा जोडली जाते. यानंतर तुम्हाला एका वाटीत थोडेसे तांदूळ घ्यायचे. दोन्ही हातांनी ते धरून देवीच्या मस्तकाला लावून ओटीवर अर्पण करायचे. असं 5 किंवा 7 वेळा तुम्ही शांतपणे करायचं आहे. यामुळे देवी तत्व अधिक जागृत होतं असं मानलं जातं आणि वातावरण पवित्र होतं. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, जी अनेक लोक विसरतात आणि त्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. ती म्हणजे तांबूल अर्पण करणे. कुलदेवीच्या पूजेमध्ये याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही पानाच्या दुकानात तांबूल बनवून घेऊ शकता, पण त्यामध्ये तंबाखू किंवा सुपारी नसावी. हे विशेष लक्षात ठेवा. तांबूल देवीला अर्पण केल्याने पूजा अधिक पूर्ण होते आणि देवीची कृपा मिळण्याचे मार्ग अधिक मजबूत होतात, असा विश्वास मानला जातो.
आता एक खूप महत्वाची जीवनाशी संबंधित संदेश इथे समजून घ्या. तो तुमच्या पैशाशी आणि यशाशी जोडलेला आहे. तुम्ही जे साहित्य घेतलं ते शक्यतो स्वतःच्या कमाईतूनच घ्यायचं आहे. हे खूप महत्वाचं मानलं जातं. परिणामकारक असतं, कारण प्रामाणिक मेहनतीने कमावलेला पैसा जेव्हा देवीला अर्पण केला जातो, तेव्हा त्या पैशाला एक वेगळीच पवित्रता मिळते. आणि पुढे जाऊन तुम्हाला पैसा कसा वापरायचा, कसा वाचवायचा आणि कसा वाढवायचा याची समज हळूहळू येऊ लागते. आणखीन एक महत्वाची चूक तुम्ही टाळली पाहिजे. ती म्हणजे ओटी भरताना निळ्या रंगाची साडी किंवा कपडा वापरू नका. हे लक्षात ठेवा, कारण हा रंग विशिष्ट विधीसाठी योग्य मानला जात नाही. म्हणून तो पूर्णपणे टाळणेच आपल्यासाठी अधिक योग्य आहे. आता ओटी भरल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं असतं? अनेक लोक इथे चूक करतात आणि पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून ही माहिती खूप लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही श्रद्धेने कुलदेवीची ओटी भरता, तेव्हा ती फक्त एक विधी राहत नाही, तर ती एक आशीर्वाद बनते. आता ही ओटी भरल्यानंतर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे ही ओटी तुम्ही जपून ठेवायची आणि पुढे जेव्हा कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाण्याची संधी मिळेल, तेव्हा ही ओटी तिथे स्वतः घेऊन जाऊन देवीला अर्पण करायची. यामुळे तुमचा भाव अधिक मजबूत होतो आणि देवीशी तुमचं जोडणं अधिक घट्ट होतं, असं अनेकांना अनुभव आलेला आहे. पण जर काही कारणाने तुम्हाला लगेच जाणं शक्य नसेल, तर तुम्ही ही ओटी घरीच योग्य प्रकारे वापरू शकता. दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही घरात एखादी सुवासिनी स्त्री आदराने बोलवायची आणि तिला ही ओटी द्यायची. तिचा मान सन्मान करून तिला ही ओटी अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं आणि यामुळे देवीची कृपा वाढते. यामध्ये खोल अर्थ लपलेला आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आदर देता आणि देणं शिकता, तेव्हा समृद्धी वाढते. तिसरा पर्याय म्हणजे जर वरील दोन्ही गोष्टी शक्य नसेल तुमच्यासाठी, तर ही ओटी तुम्ही स्वतः घरी वापरू शकता आणि ताटामध्ये ठेवलेले तांदूळ तुम्ही भात किंवा खीर बनवण्यासाठी वापरू शकता आणि तो प्रसाद म्हणून घरच्यांसोबत ग्रहण करा. नारळ सुद्धा तुम्ही घरात प्रसाद म्हणून वाटून खाऊ शकता. हे एक शुभ संकेत मानलं जातं. नेहमी शृंगाराचे हे साहित्य आहे, ते घरातील महिलांनी वापरलं तरी चालतं. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरातच टिकून राहते. एक गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. ही ओटी करताना तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. फक्त औपचारिकता म्हणून केलेली पूजा कधीच पूर्ण फळ देत नाही. पण मनापासून केलेला छोटासा उपायही खूप मोठा ठरतो. तुम्ही हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात शिस्त खूप महत्वाची असते आणि तीच यशाची खरी गुरुकिल्ली. देवीची कृपा मिळाली तरी तुम्ही चुकीचे निर्णय घेतले आणि अनावश्यक खर्च वाढवला तर पैसा टिकणार नाही, हे सत्य आहे. लक्षात ठेवा, म्हणूनच तुमच्या जीवनात शिस्त आणा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. कमाईपेक्षा खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमची मेहनत आणि देवीची कृपा दोन्ही एकत्र येतात, तेव्हा आयुष्यात यश नक्की मिळतं. यावर विश्वास ठेवा. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान यावं अशी मनापासून मी प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.